आज खूप जड अंतकरणाने व्हिडिओ बनवतो। आज बीड जिल्हा पोलीस दलामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। पोलीस हवालदार बाळकृष्ण जायभाये यांनी आत्महत्या केली। ही गोष्ट कळताच मन सुन्न झालं की पोलीस खात्यामध्ये कर्तव्य करत असताना आपल्या परिवाराचा विचार न करता आपलं अहोरात्र जीवन झोकून देणाऱ्या त्या पोलीस कर्मचाऱ्यावर जर आत्महत्याची वेळ येते तर ती खूप दुर्दैवी आहे। मी माझी सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी बांधवांना विनंती आहे की आपण आत्महत्या करणं हा पर्याय नाही आहे। ज्या आपण जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी असतील त्या आपण वरिष्ठांशी चर्चा करा। जर वरिष्ठ ऐकून त्या सुटल्या नाही तर महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटनेचा मी राहुल दुबाले तुमचा लहान भाऊ म्हणून तुमच्यासाठी खंबीर उभा राहील। पण आत्महत्या करू नका। ज्या आपण अडचणी येतील ज्या सोडवण्याचा प्रयत्न मी वारंवार करतोय, ज्या तुमच्या अडचणी अधिकाऱ्यांकडून सुटल्या नाही त्या राज्याचे गृहमंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मांडून त्या सोडवेल आणि याच्या अगोदर पण सोडवल्यात। पण माझी कळकळीची विनंती आहे, आपल्या मागे आपला परिवार आहे, आपली पत्नी आहे, आपले आई वडील आहेत, आपले भाऊ आहेत, आपली लहान लहान मुलं आहेत, यांचा विचार करून आत्महत्या करू नका। कारण आत्महत्या करणं हा पर्याय नाही आहे। बीड जिल्ह्यामध्ये आज पोलीस परिवारात शोककळा पसरली आहे। सगळेजण भयभीत झालेत की यांनी आत्महत्या का केली आहे। पोलीस कर्मचारी जर जायभाये आमच्या बंधू यांच्या आत्म्यास शांती लाभो ही महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटनेची कळकळीची आदरांजली राहील। पण मी सर्वांना हात जोडून विनंती करतो, ज्या पण अडचणी असतील त्या माझ्यापर्यंत पोहोचवा, अन्यथा वरिष्ठांना कळवा। जर त्यांच्याकडून नाही सुटल्या तर मी माननीय मुख्यमंत्र्यांकडून आपल्या अडचणी सोडवेल। पण कृपया कुणी आत्महत्या करण्याचं पाऊल उचलू नका। याच्यामुळं खूप साऱ्या दुष्परिणाम आणि आपल्या परिवार हा उघड्यावर पडेल। असं काय कृत्य करू नका। मी जायभाये यांना श्रद्धांजली देतो आणि ज्या पण अडचणी असतील पोलीस कर्मचाऱ्याच्या त्या मला कृपया कळवा आणि आत्महत्या करू नका हा सगळ्यात महत्त्वाचा मी आपल्याला विनंती करतोय। धन्यवाद।